आज काय करणार? आज आहे कोबीचा बेत. कोबीचा बेत. कोबी बनवणार आहे. छोटा छोटा कापला. हो. येतो ना चांगला करता? दाखव मग मला येत नाही कोबी करता. अरे वा, मग मी छानच शिकवते. ठीक आहे. पहा तुम्ही आता पुढं कंटिन्यू करा व्हिडिओ. सगळ्यांना शिकवते तुमच्या बरोबर. चालेल. कोबी बनवण्यासाठी थोडासा निवडलेला लसूण, मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या. खूप स्पायसी पण असू शकतात. आमच्या थोड्याशा कमी तिखट आहे म्हणून मी जास्त घेतल्यात. थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर, हे सगळं मिश्रण बारीक भिंगवून घ्यायचं. असं बारीक भिंगवून झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे बारीक नाही भिंगवायचे, शेंगदाणे आबडधोबडच भिंगवायचे, म्हणजे कसं छान चव येते, छान लागतं. असं खूप बारीक नाही टाकायचं कोबीच्या भाजीमध्ये. त्याच्यामध्ये असं 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकायची. कुठली पण भाजी बनवताना मोहरी तडतडच होऊन द्यायची, तरच त्या भाजीला चव येते. हे पहा, अशी तडतड झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि मग आपला धुवून घेतलेला कोबी टाकायचा. मग त्याला असंच थोड्या वेळ कमी गॅसवर परतवून घ्यायचं आणि पाणी वगैरे न टाकता असाच वाफेवर शिजवून द्यायचा. टाकून ठेवायचं. मग आपण भिंगवून घेतलेलं मिश्रण कोबीमध्ये असं मिक्स करायचं. मग थोडीशी हळद टाकायची. मग मीठ असं थोडंच टाकायचं बरं का, नाही तर खारट होईल भाजी. मग हलवून घ्यायचं. हे पहा, मग असं झाकून ठेवायचं कमी गॅसवर वाफेवर. त्याला 2-3 मिनटं होऊन द्यायचं. कोबीत पाणी टाकायची गरज नाही, कोबी वाफेवरच होऊ शकतो. पाणी टाकलं का चिकट होईल, असा सुक्का होईल छान मस्त. मी तुम्हाला दाखवेल झाल्याच्या नंतर. हे पहा, मस्त कोबी छान झालाय का नाही मंडळी? खाऊन सांगा. तुम्ही पण माझी रेसिपी मी जशी दिली आहे ना, ती नक्की ट्राय करून पहा. खूप छान लागतो, खूप छान. बनवा आणि मला मग कमेंट करून सांगा. थँक्यू.